संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला, तर पालिकेतील रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो, बडगुजर यांचं स्पष्टीकरण। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, ठाकरेंचा आणखी एक नेता शिंदेंच्या गळाला लागण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल, मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा दावा। सत्तेतून पैसे आणि पैशातून सत्ता आल्यानंतर गर्विष्ठपणा येतो, तुम्ही कितीही मनसुबे आखा आम्ही जमीनदोस्त होणार नाही, किशोरी पेडणेकरांचं महाजन यांना प्रत्युत्तर। वेट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार, आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, संजय शिरसाटांचं आव्हान। बाजार मूल्यापेक्षाही कमी किमतीमध्ये लिलाव करून हॉटेल विक्री केल्याचा शिरसाट यांच्यावर आरोप। मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायला सुद्धा कमी करणार नाही, वेट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा थेट इशारा। आम्ही आमच्या 2-5 एकरमध्ये खुश, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत, शिरसाटांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक चुका झाल्या, सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं, अर्थमंत्री अजित पवारांची मोठी कबुली। लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही, अर्थ खात्यातून घोटाळा झाला, अजितदादांनी राजीनामा द्यायला हवा, संजय राऊत आक्रमक। मी कशाला घोटाळा करेन, योजना आली तेव्हा वेळ कमी होता, मात्र अर्जाच्या छाननी दरम्यान गोष्टी लक्षात आल्या, लाडकी बहीण योजनेतील आरोपानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात, आम्हाला निधी देताना अजितदादांच्या हाताला लकवा मारतो का, लक्ष्मण हाकेंची सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्यावर टीका। ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्या, पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पदरात पाडलं, अमोल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा। मला बदनाम करणं हाच मिटकरींचा एककलमी कार्यक्रम, आमचे कार्यकर्ते मिटकरींवर 10 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करतील, हाकेंचा मिटकरींवर पलटवार। पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का, फडणवीसांचं वक्तव्य, तर मंत्रिमंडळाशिवाय सुद्धा काही अडलेलं नाही, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांची टीका। एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, भिवंडीमधल्या बोरिवली गावात साकी नाचनशी संबंधित ठिकाणी सर्च ऑपरेशन, दोघे अटकेत, 10 जण ताब्यात, तलवार सुरा मोबाईल जप्त। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा, निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते, खेडेकर यांची पोस्ट व्हायरल। सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं, आपल्यासाठी काही असेल तर केलं असेल तर त्याचं ऋण लक्षात ठेवायचं असतं, काँग्रेस नेत्यांवरच्या टीकेनंतर बाळासाहेब थोरातांनी खडे बोल सुनावले। आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा अशी चाकणकरांची अट, राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित, चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, असीम सरोदे यांची मागणी। 2017च्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त, हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं निरीक्षण, तर नितेश राणेंकडून न्यायालयाचे आभार। जळगावमध्ये सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्यामध्ये 500 रुपयांच्या वाढीने तर दर प्रतितोळा 99,000वर, तर चांदी प्रति किलो 1 लाखावर। पुण्यातील डिभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील पूल कोसळला, मुसळधार पाऊस आणि पूल जीर्ण झाल्यामुळे कोसळल्याचा प्राथमिक अंदाज, माळुंगे पडवळ गावच्या परिसरातील 8 गावांचा संपर्क तुटला। पंतप्रधान मोदी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांना भेटणार, शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर 9 किंवा 10 जूनला मोदी भेट घेणार, ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांनी भारताची भूमिका जगभरात पोहोचवली।